आज आपण शिकणार आहोत डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म. इन शॉर्ट त्याला काय म्हणतात, DFT, डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म. हा DTFT वरून डिराईव्ह केलेला आहे. सो आतापर्यंत आपण CTFT शिकलो, कंटिन्युअस टाइम सिग्नलसाठी. त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते, तर त्यासाठी आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म शिकलो. ओके, कंटिन्युअस टाईमसाठी झाले हे ट्रान्सफॉर्म. डिस्क्रीट टाईमसाठी आपण शिकलो की डिस्क्रीट टाईम फुरियर ट्रान्सफॉर्म, आणि त्याच्या डिस्क्रिपन्सीज रिमूव्ह करण्यासाठी आपण झेड ट्रान्सफॉर्म शिकलो. सो एवढे सगळे ट्रान्सफॉर्म शिकलो, ते सगळे होते इनफायनाईट लेंथ सिग्नलसाठी. आता हा DFT आहे जो आपण कॅल्क्युलेट करतो फक्त फायनाईट लेंथ सिक्वेन्सेससाठी. ओके, आपण त्याचं रिझन डिस्कस करू नंतर की फायनाईट लेंथसाठी DFT साठी फायनाईट लेंथ का यूज करतात. ओके, बट आपण DFT का कॅल्क्युलेट करतो याचं रिझन आपण पहिल्यांदा बघूयात. तर DTFT मध्ये इनफायनाईट लेंथ सिक्वेन्स आहे आणि त्याचे स्पेक्ट्रम कसे असतात, CTFT DTFT चे स्पेक्ट्रम कंटिन्युअस असतात. आपण ते स्पेक्ट्रम ड्रॉ करूयात. तर कंटिन्युअस टाइम सिग्नल आहे, एक सॅम्पल सिग्नल मी ड्रॉ केलेला आहे. त्याचं स्पेक्ट्रम सपोज असं आहे. ओके, सिमेट्रिकल असतं, x(e⁻j⍵). आता अगेन एक सिग्नल आपण हा x(t) आहे. आपल्याला नेहमी डिस्क्रीट टाइम सिग्नल लागतात डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये. सो आपण डिस्क्रीटाइज्ड व्हर्जन घेतो सिग्नलचं, x(n). सो डिस्क्रीटाइज्ड व्हर्जन ह्या सिग्नलचं मी घेते. सेम सिग्नल सॅम्पल्ड व्हर्जन. ओके, सो दिस इज x(n) आहे. तर त्याचा फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणजेच DTFT, आणि हा काय होता CTFT आणि हा DTFT आहे. मी ड्रॉ करते तो. सो DTFT आणि CTFT मध्ये काय डिफरन्स आहे, हा कंटिन्युअस साठी आहे, हा डिस्क्रीट टाइम साठी आहे. याचं स्पेक्ट्रम मध्ये तुम्हाला एकच स्पेक्ट्रम दिसतंय, इथे स्पेक्ट्रम दिसतंय ओरिजिनल, आणि त्याच्या इमेजेस क्रिएट झालेले दिसत आहेत. तर असं का होतं, कारण की आपण हा सिग्नल x(t) सॅम्पल केला. तर बिकॉज ऑफ दिस सॅम्पलिंग, टाइम डोमेन मध्ये केलेलं सॅम्पलिंगमुळे आपल्याला इथे इमेजेस मिळतात फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये. ओके, तो ही असतं 2π ने पिरियॉडिक. सो हा पॉइंट आहे -π, हा पॉइंट आहे π, हा पॉइंट आहे 0. सो हे 2π ड्युरेशन रिपीटेडली अकर होतं. ओके, म्हणजे पिरियडिक दिसतं आपल्याला. तर याला आपण म्हणतो की इमेजेस क्रिएट झालेल्या आहेत. तर या इमेजेस ऍक्च्युअली आपल्याला नको आहेत, बट त्या क्रिएट झालेल्या आहेत ॲज अ ड्रॉबॅक ऑफ दिस सॅम्पलिंग. इथे सॅम्पलिंग केल्यामुळे इकडे असं झालेलं आहे. ओके, सो आता इथे तुम्ही बघू शकता की हे दोन्ही स्पेक्ट्रम आहेत, हे कंटिन्युअस आहेत. कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे काय की प्रत्येक फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यूजसाठी हा x(e⁻j⍵) आहे, हा ओमेगा ॲक्सिस आहे, आणि हा कॅपिटल ओमेगा ॲक्सिस आहे. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी. सो ह्या फ्रिक्वेन्सीच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी काहीतरी ॲम्प्लिट्यूड प्रेझेंट आहे, म्हणजे हा सिग्नल कंटिन्युअस आहे, डिस्क्रीट नाही आहे. पण आपल्याला एवढं सगळे पॉईंट्स कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही आहे. आता जर आपण हे कम्प्युटरवर कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला इनफायनाईट नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज व्हॅल्यूजसाठी या 2π ड्युरेशनमध्येच आपल्याला इनफायनाईट नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीसाठी इथे स्पेक्ट्रमच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट कराव्या लागतील. बट इट इज नॉट नेसेसरी. हे गरजेचं नाही आहे. आपण काही व्हॅल्यूज सिलेक्ट करू शकतो आणि त्या व्हॅल्यूजसाठी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथे आपण युनिफॉर्म रेटने काही व्हॅल्यूज सिलेक्ट करूयात आणि त्यासाठी फक्त ट्रान्सफॉर्म कॅल्क्युलेट करूया. तर त्याला जो ट्रान्सफॉर्म असेल हा कॅल्क्युलेट केलेला, त्याला आपण डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणतो. डिस्क्रीट म्हणजे आपण फुरियर ट्रान्सफॉर्मच्या स्पेक्ट्रमला डिस्क्रीटाइज केलेला आहे, सॅम्पल केलेला आहे, म्हणजे ह्या स्पेक्ट्रमला. आता तेच आपण डिटेलमध्ये ड्रॉ करूया. हे स्पेक्ट्रम आहे.
याला now it is repetitive but I am not drawing this part. ओके, त्याला आपण n नंबर ऑफ पॉइंट्स मध्ये डिवाइड करूयात. सो हे पॉइंट्स आहेत n पॉइंट्स. n ही अशी एक व्हॅल्यू स्पेसिफिक सिलेक्ट केलेली आहे. जेवढे नंबर ऑफ पॉइंट्स आपल्याला हवे ह्या ड्युरेशन मध्ये, हे ड्युरेशन आहे 2π कंटिन्युअस मध्ये, आणि डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म DFT मध्ये आपण n पॉइंट सिलेक्ट करतोय. ओके, n पॉइंट. सपोज हा 0 पॉइंट असेल तर हा पॉइंट असेल n-1 पॉइंट. ओके, सो डिस्क्रीटाइज केल्यामुळे काय फायदा होतो, आपल्याला काहीच व्हॅल्यूज आहेत ज्या फ्रिक्वेन्सीच्या, त्या काहीच व्हॅल्यूजसाठी आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, सगळ्या व्हॅल्यूजसाठी नाही. तर हा एक मेजर ॲडव्हान्टेज आहे. तर कम्प्युटरवरती कॉम्पिटिशन करता यावे आणि कमी नंबर ऑफ कॉम्पिटिशन्स पडावे यासाठी DFT इव्हॉल्व झालेला आहे. तर आता आपण बघूया तिथे हा आहे फ्रिक्वेन्सी डिफरन्स डेल ओमेगा. डेल ओमेगा, डेल ओमेगा 2π ला n पॉइंट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, 2π/n. ओके, आणि ही जी फ्रिक्वेन्सी आपण सिलेक्ट केलेली आहे ओमेगा ॲक्सिस वर, ती फ्रिक्वेन्सी आहे ओमेगा के. ओमेगा के म्हणजे ओमेगा 1, ओमेगा 0, ओमेगा 1 लाईक दिस, ओमेगा n-1. त्या आता फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू कशा सिलेक्ट होतात त्या फॉर्म्युलाने, 2π/n इंटू के. सो ही डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे ज्याच्यावरती आपण कॅल्क्युलेट करतो आहे. ओके, नाउ DTFT ची डेफिनेशन बघूया, जे आपण आधी शिकलेलो आहोत. DTFT x of e raised to j omega is equal to summation x of n e raised to minus j omega n starting from -infinity to infinity. So DTFT is for infinite length sequences as this n is varying from -infinity to infinity. ओके, आता ह्या डेफिनेशन वरून आपल्याला DFT ची डेफिनेशन डिराईव्ह करायची आहे. जेव्हा आपण हा सॅम्पल करतो x of e raised to j omega ला आपण सॅम्पल करतो at omega is equal to omega k discrete frequency values, त्यावेळेस आपण त्याला असं लिहितो x of e raised to j omega k. त्यालाच आपण इन शॉर्ट असं लिहितो x of k. दिस इज DFT रिप्रेझेंटेशन. आता हे आपण या डेफिनेशन मध्ये ठेवूया, म्हणजे x of k काय होईल, x of k is equal to summation n starting from -infinity to infinity x of n e raised to minus j. Now omega is equal to omega k and omega k is equal to 2π/n into k and this n carried forward. So this will be the definition. Now as we have said that we are just calculating for a finite length. x of n हा फक्त फायनाइट लेंथ घेऊन त्याच्यासाठी कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, म्हणून आपण इथे अज्युम करूयात की x of n ची लेंथ आहे l. म्हणजे जर 0 पासून स्टार्ट केलं तर हे काय होईल, 0 to l-1. हे l पॉइंट्स आहेत. सो x of n ची लेंथ अज्युम केलेली आहे l पॉइंट्स, म्हणून इथे इन्फिनिटी -infinity to infinity कॅल्क्युलेट करण्याची गरज नाहीये. आपण फक्त 0 to l-1 पॉइंट्स ना कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, नाव आता हा सिक्वेन्स फायनाइटच घेणं का गरजेचं आहे आपण ते बघूयात. एक सॅम्पल सिग्नल घेते फायनाइट लेंथ, ज्याच्यामध्ये 5 सॅम्पल्स आहेत, 4, 5, 6 ऑफ द सॅम्पल्स. हे सगळे सॅम्पल्स 0 आहेत,
एक्स ऑफ एन आहे हा. जर आपण बघितलं की जेव्हा आपण ट्रान्सफॉर्म घेतो, कंटिन्युअस टाइम सिग्नलचा ट्रान्सफॉर्म घेतल्यावर आपण बघितलं की स्पेक्ट्रमची एक कॉपी होती. DTFT मध्ये काय झालं, सिग्नल सॅम्पल केल्यामुळं स्पेक्ट्रममध्ये काय झालं, एक्स्ट्रा इमेजेस तयार झाल्या, ते पिरियॉडिक बनलं 2π ने. तसंच आता जेव्हा आपण स्पेक्ट्रमला सॅम्पल करणार आहोत तर त्याच्यामुळे ड्रॉबॅक तर होणारच आहे. त्यामुळे फ्रिक्वेन्सी डोमेनमधून आपण जेव्हा टाइम डोमेनमध्ये येतो, म्हणजेच इन्व्हर्स कॅल्क्युलेट करतो, इन्व्हर्स ट्रान्सफॉर्म कॅल्क्युलेट करतो, त्यावेळेस काय होतं, एक्स ऑफ एनच्या सुद्धा अशाच कॉपी तयार होतात लेफ्टला आणि राईटला. सो त्या कॉपीज ओके अशा तयार होते. सो सिग्नलची लेंथ आहे L इज इक्वल टू 5. आता जर मी N इज इक्वल टू 8 ला कॅल्क्युलेट करत आहे, अगेन आय स्टार्ट फ्रॉम 0, 1 2 3 4 5 6 7 8 नाही, लाईक दिस. ओरिजिनल सिग्नल असा आहे 4. ओके, 5 6 7. ओके, 8वं सॅम्पल काय असणार आहे, अगेन दिस इज 0 इमेज असणार आहे, अगेन एक क्रिएट झाली, ज्याला आपण टाइम डोमेनमध्ये आपण म्हणतो की पिरियॉडिक झाला सिग्नल. सो वी हॅव 5 सॅम्पल्स, ते असे राहतील. अगेन इकडे सुद्धा काही सॅम्पल्स हे सोडून सिमिलरली इथे असा सिग्नल. सो हा एक पिरियॉडिक सिग्नल आहे जो तयार झालेला आहे. बट इथे आता काही सॅम्पल्स आहेत 0, त्याच्यामुळे हा सिग्नल याच्यामध्ये मिक्स नाही झालेला आहे. आता जर आपण एनची लेंथ एक्झॅक्टली इक्वल टू 5 घेतली, n इज इक्वल टू 5, दॅट इज इक्वल टू L. सो तिथे काय होईल, हा सिग्नल आहे 0 1 2 3 4 5 असल्यामुळे 5th सॅम्पल हे अगेन काय असणार आहे, 0th सॅम्पल असणार आहे, लाईक दिस. हे 5 सॅम्पल पुन्हा रिपीट होतील. 10th सॅम्पल अगेन 0th सॅम्पल असणार आहे, असा सिग्नल होईल क्रिएट, लाईक दिस. आता एक्झॅक्टली आपण n इज इक्वल टू n घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सिग्नल डिस्टॉर्ट होत नाहीये. आपण एवढाच पार्ट घेऊन सिग्नल घेऊ शकतो. ओके, बट जर आता आपण ही लेंथ खूप कमी सिलेक्ट केली, n पेक्षाही कमी सिलेक्ट केली इथे, तर काय होईल ते बघूया. L इज इक्वल टू सपोज 4 सिलेक्ट केली. सो हे 3 सॅम्पल येतील, 4 सॅम्पल. 4th सॅम्पल काय होईल, हे सॅम्पल प्लस हे सॅम्पल, म्हणजे हे सॅम्पल इकडे वरती जाईल. नंतरचं सॅम्पल असेल हे सॅम्पल, सिमिलर टू दिस. नंतर हे सॅम्पल येईल, नंतर हे सॅम्पल येईल, आणि नंतर परतचं सॅम्पल जे असेल ती ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू, असे दोन्ही मिळून येईल. सो एक सॅम्पल इथे डिस्टॉर्ट झालेला आहे. सो सिग्नल डिस्टॉर्ट झालेला आहे आपण असं म्हणू शकतो. L इज इक्वल टू 3 जर मी सिलेक्ट केलं तर पहिले 3 सॅम्पल व्यवस्थित येतील. हे सॅम्पल मिक्स होणार आहे. सो हे असं होईल, अगेन इथे हे असं होईल. सो हे 2 सॅम्पल डिस्टॉर्ट होणार आहेत त्या केसमध्ये. सो L जर खूप मोठा असेल तर ऑब्विसली n ची व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जर आपण कमी घेतली तर हा पिरियडिक सिग्नल ऑलवेज डिस्टॉर्ट होणार आहे. आपल्याला ओरिजिनल सिग्नल नाही मिळणार जेव्हा आपण इन्व्हर्स घेणार त्यावेळेस. सो त्यामुळे आपण मॅक्झिमम सिग्नलची लेंथ फायनाईट आहे, म्हणजे फायनाईट किती कन्सिडर करायची ती आपण नंबर ऑफ पॉईंट्सवरती डिफाईन करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण मगाशी डेफिनेशनमध्ये लिहिलं होतं, मगाची डेफिनेशन एक्स ऑफ के इज इक्वल टू समेशन एक्स ऑफ एन, एन इज स्टार्टिंग फ्रॉम 0 टू L-1 होतं, कारण की लेंथ होती L. e रेज टू मायनस j 2π/n k n.
the k is starting from 0 to n minus 1. सो आता मॅक्झिमम आपण एल एन शी इक्वल करू शकतो. सो इथे आपण एलच्या ऐवजी एन लिहूयात. सो डेफिनेशन अशी होईल एक्स ऑफ के. के ह्या काय आहेत, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू आहेत एक्स ऑफ के. सो एक्स ऑफ 0, एक्स ऑफ 1, एक्स ऑफ एन मायनस 1 लाईक दिस. एन स्टार्टिंग फ्रॉम 0 टू एन मायनस 1 एक्स ऑफ एन ई रेस टू मायनस जे 2 पाय के 2 पाय बाय एन के एन. आता इन्व्हर्सची डेफिनेशन पण आपण अशा प्रकारे आपण पाहूयात की कशी येऊ शकते. जशी ही डेफिनेशन आपण कशावरून फाइंड केली, डी टी एफ टीच्या डेफिनेशनवरून, तशी आपण फक्त रिसेंबल करून बघूयात. इट इज नॉट ॲक्च्युली डिराइव्ड, रिसेंबल केलेली आहे फक्त. इन्व्हर्स डी टी एफ टी, इन्व्हर्स म्हणजे आपण एक्स ऑफ एन मिळवतो ट्रान्सफॉर्म पासून. सो इन्व्हर्सची डेफिनेशन अशी आहे, एक्स ऑफ ई रेस टू जे ओमेगा वरून एक्स ऑफ एन कसा मिळवायचा. 1/2 पाय इंटिग्रेशन ओव्हर द पिरियड 2 पाय ई रेस टू जे ओमेगा एन डी ओमेगा. सो ह्याला रिसेंबल करूया. पिरियड किती आहे आपला डी टी एफ टी मध्ये, पिरियड आपला कॅपिटल एन आहे. सो एक्स ऑफ एन इथे मी लिहिते आय डी एफ टी म्हणजे इन्व्हर्स डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म. डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म पासून एक्स ऑफ एन परत मिळवण्यासाठी 1/, द पिरियड इंटिग्रेशन ओव्हर द पिरियड. डिस्क्रीट टाइम मध्ये काय होईल, स्पेक्ट्रम डिस्क्रीट आहे सो तिथे समेशन येईल. समेशन ओव्हर इथे इंटिग्रेशन ओव्हर द फ्रिक्वेन्सीज होत, तर इथे आता परत फ्रिक्वेन्सीज करायचं. फ्रिक्वेन्सी काय आहे के. K starting from 0 to n minus 1 as n number of points are chosen. X of k e raised to minus j. इथे ओमेगा ची व्हॅल्यू आपण ओमेगा k म्हणजेच डिस्क्रीट व्हॅल्यू ठेवणार आहे. 2 पाय बाय n k n. ओके, सो ही झाली डेफिनेशन. सो जर तुम्हाला डी टी एफ टी इन्व्हर्स डी टी एफ टीच्या डेफिनेशन माहिती असतील तर तुम्ही इमिजिएटली डी एफ टी आणि डी टी एफ इन्व्हर्स डी एफ टीच्या डेफिनेशन लिहू शकता लाईक दिस. ओके, सो ॲज अ कन्क्ल्युजन, डिस्क्रीट फुरियर ट्रान्सफॉर्म हा डी टी एफ टीचा सॅम्पल्ड व्हर्जन आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी ॲक्सिसला आपण सॅम्पल केलेला आहे. आणि हे कशासाठी केलेलं आहे, कारण की तुम्हाला कमी कम्प्युटेशनमध्ये ट्रान्सफॉर्म कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि कम्प्युटरवर करण्यासाठी आपण कमी कम्प्युटेशन सिलेक्ट करतोय. काही स्पेसिफिक पॉईंट्सलाच फक्त कॅल्क्युलेट करतोय. एक्स ऑफ के, के पॉईंट्स आहेत, के 0 to n-1. सो n नंबर ऑफ पॉईंट्ससाठी आपण फक्त कॅल्क्युलेट करतोय. आणि हे सॅम्पल्ड व्हॅल्यू किंवा नंबर ऑफ पॉईंट्स कशावरती सिलेक्ट करतो आपण, नंबर ऑफ पॉईंट्स एवढे जास्त ठेवायचे की आपल्याला ओरिजिनल स्पेक्ट्रम डी टी एफ टीचा शेप आणि डी एफ टीचा शेप हे दोघे रिसेंबल झाले पाहिजेत. अगदीच आपण कमी सॅम्पल घेतले तर आपल्याला पुन्हा रिकन्स्ट्रक्शन व्यवस्थित नाही होणार, कारण की आपण तो शेप गेस नाही करू शकणार. काही महत्त्वाच्या फ्रिक्वेन्सीज सिग्नलमधून लॉस झाल्या तर आपण इन्व्हर्स नाही काढू शकणार. फेथफुली रिकन्स्ट्रक्शन एक्स ऑफ एनचं नाही करू शकणार. ओके, आणखीन एक गोष्ट, आपण डी एफ टी फक्त फायनाईट लेंथ सिक्वेन्ससाठी करतो, जेव्हा आपण डी टी एफ टी इनफायनाईट लेंथ सिक्वेन्ससाठी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकत होतो. सो इथं फायनाईट लेंथ फक्त घेतलेली आहे सिक्वेन्सची, म्हणजेच जो आपण इन्व्हर्स म्हणून जो सिग्नल मिळेल आपल्याला तो पिरियॉडिक असणार आहे. आणि त्याचे काही फायनाईट नंबर ऑफ सॅम्पल्स अगेन आपण विंडो करून ते सिलेक्ट करून घेणार आहोत ॲज एक्स ऑफ एन, ओरिजिनल एक्स ऑफ एन, जो पिरियॉडिक सिग्नल आपल्याला रिकन्स्ट्रक्शनमध्ये मिळालेला आहे. एक्स पिरियॉडिक ऑफ एन, पिरियॉडिक त्याला आपण कसं लिहितो, पिरियॉडिक म्हणजेच एक ओरिजिनल व्हर्जन, शिफ्टेड व्हर्जन, अजून शिफ्टेड व्हर्जन, दुप्पट तिप्पट शिफ्टेड व्हर्जन आणि त्या सगळ्यांची बेरीज. ओके, सो आपण असं लिहू शकतो एक्स ऑफ एन प्लस
सम व्हेरिएबल एल इंटू एन. एन हा पिरियड आहे, एल व्हॅरिंग फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. अशा सगळ्यांची समेशन म्हणजेच हा पिरियडिक सिग्नल आहे जो आपल्याला इन्व्हर्स केल्यानंतर मिळणार आहे. ओके, सो हा होता DFT आणि DTFTचं कम्पॅरेटिव्ह स्टडी आणि डेफिनेशन DFTची आणि इन्व्हर्स DFTची. थँक्यू.